साधन प्राप्त व्हावं आणि त्यातून साध्य मिळवता यावं याला विचारी पुरुष म्हणतात। आणि जर साधन प्राप्त झालं आणि त्याच्यातून जर साध्य जर मिळवता आलं नाही याला अडाणी पुरुष असं म्हणतात। विठ्ठल एका व्यक्तीला परीस सापडला बघा, परीस ज्ञानोबा परिसाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात। लोहाचे अंग तोक न तोडिताची कणक केले जैसे देख परिसे तेली। परिसाचं महत्व काय आहे? आता हा कशापासून बनलेला आहे? हा ध्वनिक्षेपक कशापासून बनलेला आहे? लोखंडापासून, बरोबर, लोखंडापासून बनलेला आहे। हा जर परिस जर घेतला आणि याच्या कोणत्या जरी भागाला स्पर्श केला तर याच्या वजनामध्ये बदल करत नाही, याच्या आकारामध्ये बदल करत नाही, याच्या वजनामध्ये बदल करत नाही, पण याचं वजन वाढवल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल वजन किलोमध्ये वाढवत नाही, वजन हा भावामध्ये वाढवत आहे का नाही? वजन वाढल्याशिवाय राहत नाही। बघा, परिस जर सापडला त्या परिसाचं प्रयोजन काय आहे ऐका। एका महिलेला एक परिस सापडला, सापडून नाही पण सापडला आणि दोघी जणीची अशी भांडणं चालू झाली। बघा, परिस सापडला, सापडून नाही पण सापडला, त्या परिसाचा दोघी जणीची अशी भांडणं चालू झाली। बघा, तिला मारण्याकरता काही सापडलं नाही, तिने परिस घेतला आणि समोरच्या डोक्यामध्ये घातला, डोक्यामध्ये घातला, जोरात घातला, जरा इजा झाली, रक्त वाहू लागलं। मला सांगा, परिस सापडला होता मग तिने काय करायला पाहिजे होतं? बीडला जायला पाहिजे होतं, लोखंड विकत घ्यायला पाहिजे होतं आणि घरी आणून सोनं तयार करायला पाहिजे होतं। हा परिसाचा उपयोग आहे। डोकं फोडण्याकरता जर वापरला यथार्थ दुरुपयोग आहे। विठ्ठल तसंच देव दुर्लभ आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, साधन मिळालेला आहे आणि याच्यामधून जर संसार संपादन केला, संसार जर याच्यामधून संपादन केला तर दुरुपयोगित आहे। विठ्ठल निशी म्हणजे रात्र, रात्रंदिवस माणसाची तळमळ कशा करता येऊ, कशा करता संसारा करताच आहे ना। प्रत्येक जर व्यक्तीची तळमळ सायास जर कशा करता असतील, प्रपंच करतायत, पण हा नरदेह देव दुर्लभ असणारा मनुष्य जन्म आपल्याला हा प्रपंच करता दिलेला नाही, याचं सुद्धा काहीतरी साध्य करलेलं आहे महाराज, नाही का? नाही, आपल्याला हे साधन मिळालंय पण याचं सुद्धा साध्य ठरलेलं आहे। याचं साध्य काय? याच्यामधून भगवत दर्शन व्हावं, याच्यामधून भगवंताचं दर्शन व्हावं, हे याचं साध्य ठरलेलं आहे, याचं साध्य ठरलेलं आहे। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ विठ्ठलाची Yeah.
जन्म आल्याचे सार्थक. तिथं मनुष्य शब्द नाही बरं का, पण अर्थ चांगला लागण्यासाठी वापरला. तुका म्हणे मनुष्य जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. केवळ या नरदेहामधून भगवंताचं दर्शन व्हावं हे याचं साध्य ठरलेलं आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय अजून एका नाटाच्या प्रमाणामध्ये सांगतात बघा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. कशा करता मनुष्य जन्म दिला? इंद्रिय कशा करता दिले? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. कशा करता? जेणे तू जोडसी नारायण, नारायणाची जेणेकरून तुला प्राप्ती होईल, जीवपानाचा नाश होईल आणि भवरोग नष्ट होईल. विठ्ठल यादी दिलेली असते, पण या भवरोग काही सापडत नाही हो दवाखान्यामध्ये. या भवरोगाचा इलाज कोणत्या दवाखान्यामध्ये होतो? या भवरोगाचा इलाज दवाखान्यामध्ये होत नाही. मग कुठं होतो? ज्यानं दवाखाना टाकला त्यालाच हा रोग आहे. विठ्ठल हे साचची जे का मानणे, तो जीव लोक मी म्हणे. संसार वहन किती जन्म झाला फिरा, गणित नाही जे दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मला किती वेळा जन्म यावे, नित्य भागवत गीत, नित्य भागवत गीत, नित्य भागवत गीत. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायला जायचं. याला म्हणतात भवरोग, याला म्हणतात जन्म मरणाची एरजार. आणि ऐका, ही एरजार या जन्मामध्ये नष्ट करता येते. तैसे येण्याची शरीरे, ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरजारे चिरा पडे. चिरा, चिरा म्हणजे दगड. पहा, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या गावाला जर जायचं असेल तर पाऊल वाट होती, बरोबर का नाही? पाऊल वाट होती आणि त्या पाऊल वाटेमध्ये जर मोठा दगड टाकला, जर चिरा टाकला, ती पाऊल वाट बंद होते. तशी या जन्म आणि मरणाची जी वाट आहे, हिच्यामध्ये जर चिरा पडला ती पाऊल वाट बंद होते. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरजारे चिरा पडे. विठ्ठल